बघू शकताय ह्या शाबूच्या पापडीमध्ये कुठंही अखंड शाबू असा दिसत नाही. ही अशी काचेप्रमाणे पापडी दिसते मैत्रिणींनो. तर अशा पापडीची योग्य ट्रिक्स पाहण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आणि तेलामध्ये टाकल्याच्या नंतर दुप्पट तिप्पट फुलणारी पापडी आहे. कुरकुरीत आणि एकदम खमंग अशी लागणारी पापडी आहे अशी. तर या पापडीची रेसिपी अगदी सोपी आहे, पण ती पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय समजणार नाही. तर चला पहा व्हिडिओ. अगदी खुसखुशीत लागणारी पापडी आहे ही. अशा छान फक्त पळीने ओतून घ्यायच्या पापड्या. खूप छान होतात अशा पापड्या. तर त्या उन्हाळ कामाच्या काय मग त्यापेक्षा काय करायचं, पाण्याला आधून आता धूप बी लावलाय आणि उदबत्ती बी लावली. धूप पण लावला ना, अगरबत्ती पण लावली. आमच्या देवाची आज देवपूजा या आमच्या छोट्या पाहुण्याने केलेली आहे. लावायची पण हे कर ना, भांग पाडून छान लोक थोडंसं तेल लाव. चला तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत उन्हाळा कामाचा अजून एक भाग, तो म्हणजे शाबूच्या पापड्या. तर आता बऱ्याच दिवस झालं उन्हाळा कामाचा व्हिडिओच टाकला नाही, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. आणि आपल्या शाबूच्या पापड्या हे आपण आज करणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते जया. तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. आपण उन्हाळ कामाचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहणार आहोत, ज्या की काही अशा रेसिपी असतात की त्या खूप म्हणजे सोप्या असतात, पण त्या आपल्याला बऱ्याचशाच गोष्टीच्या ट्रिक्स माहीत नसतात. तर त्या उन्हाळ कामाच्या काय, तर अगदी सोप्या पद्धतीने ट्रिक्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. हा आमच्याकडे आलेला आहे माझा भाचा, आमचा छोटासा नन्ना मुन्ना पाहुणा. होय अभि, नन्ना मुन्ना पाहुणा आहे ना तू? नन्ना आहे का मुन्ना आहे? आता आपण चांगली चूल पेटून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, काय होतं माहिती आहे का, आपण चुलीवर जर का पातेलं ठेवायचं म्हटलंच तर हे खूपच काळं होतं आणि ते परत घासता घासता नाकात बनवतं. मग त्यापेक्षा काय करायचं, माती लावून घ्यायची. अशी माती लावून घेतल्याच नंतर पातेलं हे नंतर घासायला खूप सोपं जातं. आपण संपूर्ण बाजूने जर का लावून घेतली माती, तर काय होते, याला काळं पातेलं लगेच निघून जातं घासताना. थोडीशी पातेल्याच्या बुडाला असं हे साजूक तूप आपण थोडंसं टाकून घेणार आहोत. वर्षभर राहणाऱ्या पापड्या ह्या, त्याच्यामुळे जास्त तूप नाही टाकून घ्यायचं, या वास पण मारू शकतात नंतर. चला तर ह्याच्यात आता आपण पाणी ओतून घेणार आहोत. आणि आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. आधून येण्यासाठी याच्यावर झाकणी ठेवून घेणार आहोत मैत्रिणींनो. आता याला झाकणीला पाण्याला आधून आता आपण हा शाबू अशा पद्धतीने भिजून घेतलेला होता सगळा, तो असा फोडून घेणार आहोत.
आता हा शाबू आहे ना खूप चांगले जास्त पाण्यात भिजवून घेतलेला आहे आपण. त्याच्यावर झाकणी ठेवून घेणार आहोत मैत्रिणींना. आता याला झाकणीला पाण्याला आधी. जर अर्धा पातेलं शाबू असेल तर एक पातेलं म्हणजे दुप्पट पाणी घ्यायचं आहे शाबूपेक्षा. आता मैत्रिणींनो आपलं शाबू हे शिजत आलेले आहे. आता आपण काय करणार, बटाटे चांगले धुवून घेतलेले आहेत आणि आता ते खिसून घेणार आहोत. मोबाईल इथं ना जवळ काढू. आता आपण हे खिसलेलं बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. हे खिसलेल्या बटाट्यातून लालसर असं पाणी निघतं, त्याच्यामुळे स्वच्छ बटाट्याचं खिस आपण धुवून घेतोय. वर आसन बघ, नाही खाली आसन, खाली बाळा फरशी बघ. हो कढई सारखी असते बघ, कढई सारखी. शाबू पाहूयात आपण. चांगला बऱ्यापैकी शिजवलेला असणार आहे. हो छान शिजलाय शाबू, छान. आधी पाठीमागं वळा पोळशी. जेणेकरून मैत्रिणींनो या शाबूमध्ये ना शिजल्याच्या नंतर थोडंही शाबू नाही दिसलं पाहिजे. हे पाहू शकताय तुम्ही, हे पाहू. म्हणजे बटाट्याच्या शाबूच्या पापड्या ह्या ना सेम टू सेम अशा काचेप्रमाणे एकदम प्लेन येतात. अजून थोड्या वेळ याला शिजून देणार आहोत आपण आणि नंतर मग बटाट्याचा किस आपण याच्यात मिक्स करणार आहोत. चला आता ते शिजूपर्यंत आपण हे प्लास्टिक वापरून घेऊया बाजारात. थांबराव देत असतो त्याला चिमटे लावून देत आपण. हे पाहू शकताय आपण त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतले, कारण की आता शाबूच्या पापड्या अगोदरच पातळ केलेले आहे आपण, त्याच्यामुळे या बटाट्यात थोडंही पाणी ठेवायचं नाही आहे. आणि आता हे शिजत आल्यामुळे एकदम साधारण 5 मिनिटं टाकून शिजू. आणि हे आता असं जास्तीत जास्त 5च मिनटं ठेवायचं याला, कारण की ते पटकन शिजून निघणार आहे बटाटा. जास्त जर शिजून दिलं आपण तर खूप म्हणजे खूप त्याचा गाळ होईल सगळा. आणि आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत. काय करते ताई ताई आवाज दिला तुला. आई म्हणली वर आहे, चला पाहू गेलो. मी म्हणलं काय करते, ते म्हणते पापड्या करते. होय, तुला माहीतच नव्हतं होय. 5 मिनटं झालेले आहेत चांगलं बऱ्यापैकी. तर आता हे शिजल्यामुळे आता आपण असं काढून घेऊया त्या पातेल्यात, म्हणजे हे पातेलं आपल्याला बाजारून नेता येईल. आता शाबूच्याच पापड्या खायच्यात तर ऊन खायला काय हरकत आहे. गरम आहे त्याच्यामुळे आपण असं प्लेटवर ठेवून घेऊयात आणि हे असं सुरू करूयात. अशा छान फक्त पळीने ओतून घ्यायच्या पापड्या, खूप छान होतात अशा पापड्या.
सेम टू सेम काचेप्रमाणे. मैत्रिणींना झालंय असं की ह्या बाजाच्या सुंबामुळं शाबूच्या पापड्या जरा अशा त्याला आकारच येईना. त्याच्यामुळं आता आपण काय करणार आहोत, हे प्लास्टिक आहे ना, ते प्लास्टिकच आपण ब्लॉकवर टाकून घेतलेले आहे. आता यावरती मी मातीचे वगैरे विटा किंवा दगड ठेवण्यापेक्षा असे ताटच मांडून घेतलेत. आता अशा व्यवस्थित चांगला आकार यायला लागलेला आहे पापड्यांना. अबे उन्हात येऊ नको फक्त. आत्या छोटी पापडी कर. हां काय करू मग? मला खायला खायला थोडीशी. बरं. बस तेवढी. एक उपाय का मधून ते धाव आहेत ना, ते धावाने खाली जाते थोडंसं, परत हे होतंय चांगलं बी येत हे चांगली ना म्हणून शाप येते. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण पूर्ण शाबूच्या पापड्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता पाहूयात वाट्याला वाळूपर्यंत. तर चला, हा बाकीचा राडा भरपूर पडलेला आहे, तुम्हाला आता आवरायचा आहे. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. सबस्क्रायबर हे खूप थोडे राहिलेले आहेत मैत्रिणींनो, तर ते आपले पूर्ण व्हावेत ही माझी खरोखर मनातून मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. तर चला आता आवरतीये काम. हे आपल्या पापड्या बघा. पापडी म्हटलं की प्रत्येकीच्या मनात डाऊट हा असतो की तळताना पूर्ण अखंड शाबू पापडीमध्ये राहिल्याच्या नंतर तो शाबू कडकड लागतो किंवा फुटतच नाही किंवा तेलामध्ये तळतच नाही. असा अखंड शाबू इतकी कडक पापडी होती असा प्रत्येकीच्या मनात डाऊट असतो. तर हा डाऊट हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर 100% सर्वांचा क्लिअर होणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि एकदम खुसखुशीत आणि खमंग अशा पापडीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा.